Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one of the important section of English subject, and that is writing skill. In this section we shall discuss how to change verbal information to non-verbal. इट इज ऑल्सो कॉल्ड इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये वर्बल टू नॉन वर्बल. आता वर्बल म्हणजे काय हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पॅरेग्राफच्या रूपामध्ये, पॅरेग्राफ फॉर्ममध्ये एखादी जर इन्फॉर्मेशन असेल आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन वर्बल, मग त्याच्यामध्ये चार्ट असू शकतो, ट्री डायग्राम असू शकतो किंवा टेबल असू शकतो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की पॅरेग्राफ फॉर्ममध्ये दिलेली इन्फॉर्मेशन, दॅट इज वर्बल इन्फॉर्मेशन, ती ट्री डायग्राममध्ये कशा प्रकारे चेंज केली जाते. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की वर्बल इन्फॉर्मेशन जी की पॅरेग्राफ फॉर्ममध्ये असणार आहे आणि ती नॉन वर्बल म्हणजेच आपण पाय चार्टमध्ये चेंज करणार आहोत. आता हे पाय चार्ट काय आहे आणि ते कशा प्रकारे चेंज केले जाते, हे या सर्व गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. चला तर सुरुवात करूया. लेट्स सी रायटिंग स्किल. ओके, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आता सांगितल्याप्रमाणे वर्बल टू नॉन वर्बल. वर्बल इन्फॉर्मेशन मीन्स द इन्फॉर्मेशन विच इज गिवन इन फॉर्म ऑफ पॅरेग्राफ. जो पॅरेग्राफच्या रूपामध्ये, टेक्स्टच्या रूपामध्ये, सेंटेन्सच्या रूपामध्ये जी इन्फॉर्मेशन दिली जाते, दॅट इज कॉल्ड वर्बल इन्फॉर्मेशन. नॉन वर्बल म्हणजे पॉईंटमध्ये, अँड दोज पॉईंट्स वी कॅन राईट in form of tree diagram, pie chart, table. And in today's video we shall see how to change information in paragraph form to pie chart. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की पॅरेग्राफच्या रूपामध्ये दिलेली माहिती पाय चार्टमध्ये कशा प्रकारे ट्रान्सफर करायची किंवा चेंज करायची. बट आपण सुरुवातीला हे समजून घेऊ की पाय चार्ट हा काय प्रकार आहे. पाय चार्ट म्हणजे इथे तुम्ही एक इमेज बघू शकता. एक या प्रकारचं सर्कल दिलं जातं आणि त्या सर्कल असं एक वेगवेगळे भाग किंवा इंटरसेक्ट केले जातात, म्हणजे आणि ते पॉईंट टाकण्यासाठी याच्यामध्ये एक पॉईंट येईल, इथे एक पॉईंट येईल, इथे एक पॉईंट, म्हणजे एक सर्कलमध्ये जे असे वेगवेगळे इंटरसेक्शन केले जातात, वेगवेगळे सेक्शन किंवा वेगवेगळे भाग केले जातात आणि त्याच्यामध्ये ते मेन पॉईंट्स ठेवले जातात. दॅट इज अ पाय चार्ट. जसं लास्ट टाइम आपण बघितलं की ट्री डायग्राममध्ये मेन पॉईंट असतो, त्याचे सब पॉईंट्स असतात. इथे सर्कलमध्ये इंटरसेक्शन करून, वेगवेगळे भाग करून त्याच्यामध्ये ते मेन पॉईंट दिले जाते. एवढाच फरक आहे. आता तुम्हाला वी शॅल सी द डायरेक्टली हाऊ द क्वेश्चन विल बी आस्क इन द एक्झामिनेशन. परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारतो तो बघूया. आता वर्बल इन्फॉर्मेशन पॅरेग्राफच्या फॉर्ममध्ये एक्झाममध्ये एखादा पॅरेग्राफ दिलेला असेल, बघूया. तर लेट्स सी, या प्रकारे क्वेश्चन असेल. फॉर एक्झाम्पल, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ. खालील पॅरेग्राफ रीड करा, जो तुम्हाला ब्लॅक फॉन्ट्समध्ये दिसतोय, अँड प्रिपेअर अ पाय चार्ट. आणि एक पाय चार्ट तयार करा. ओके, बाय पुटिंग द करेक्ट इन्फॉर्मेशन. आणि त्या पाय चार्टमध्ये करेक्ट म्हणजे या पॅरेग्राफमधील मेन पॉईंट्स त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. ओके, आता हा पाय चार्ट कशाबद्दल, हा जो पॅरेग्राफ दिला तो कशाविषयी आहे तो आपल्याला रीड करावा लागेल. रिझल्ट ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स ऑफ स्टँडर्ड 10. दहावीच्या परीक्षेची, दहावीची जी एक्झाम्स आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, ज्याला आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन बोलतो, त्या परीक्षा घेतलेली आहे आणि त्याचा रिझल्ट लागलेला आहे प्रिलिम एक्झामिनेशनमध्ये. आणि तो रिझल्ट कशा प्रकारे आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघूया. तर आपण जस्ट इन द सेकंड अँड थर्ड वीक ऑफ मंथ ऑफ जानेवारी 2014, 2014च्या जानेवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये काय केलं. आवर स्कूल हॅज कंडक्टेड द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑफ स्टँडर्ड 10. आमच्या शाळेने इयत्ता 10वीची प्रिलिम एक्झामिनेशन कंडक्ट केली, आयोजित केली. ओके, इथपर्यंत ठीक आहे. वी एम फॉर 100% रिझल्ट इन द फायनल बोर्ड एक्झाम. फायनल बोर्ड एक्झाममध्ये आमचा उद्देश 100% रिझल्ट लागण्याचा असतो. बट इन द प्रिलिमिनरी एक्झाम, या प्रिलियमच्या एक्झाममध्ये ओनली इन मराठी अँड हिंदी
100% स्टुडंट्स हॅव पास्ड. फक्त 2 विषय दॅट इज मराठी आणि हिंदीमध्ये 100% म्हणजे सर्व मुलं पास झाली. परंतु द रिझल्ट ऑफ मॅथमॅटिक इज द वर्स्ट. आणि या एक्झाममध्ये प्रिलियममध्ये एक्झाममध्ये सर्वात वाईट रिझल्ट, वर्स्ट म्हणजे अतिशय वाईट रिझल्ट लागला, म्हणजे जास्तीत जास्त मुलं फेल झाली, तो म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये, गणितामध्ये. मोस्ट स्टुडंट्स मीन 35% स्टुडंट्स हॅव फेल्ड इन दिस सब्जेक्ट. म्हणजे या विषयामध्ये जो सर्वात जास्त मुलं फेल झाली तो म्हणजे मॅथ्समध्ये 35% मुलं फेल झालेली आहेत 100% पैकी. ओके. इन सोशल सायन्स, समाजशास्त्रामध्ये ऑल्सो मोर स्टुडंट्स कुड नॉट परफॉर्म वेल. त्याच्यामध्ये सुद्धा जास्त मुलं परफॉर्म करू शकले नाही. तर किती मुलं फेल झालेत? 25% स्टुडंट्स हॅव फेल्ड इन सोशल सायन्स. सोशल सायन्समध्ये किती मुलं फेल झालेले आहेत? 25%. मॅथमॅटिक्समध्ये 35% स्टुडंट्स हॅव फेल्ड. ओके. दे हॅव परफॉर्म द सेम इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये आणि सायन्समध्ये पण त्यांचा परफॉर्म तशाच प्रकारचा आहे, लगभग सेम आहे. इंग्लिश आणि सायन्समध्ये सेम स्टुडंट फेल झाले आणि ते म्हणजे किती? 20% स्टुडंट्स कुडंट पास इन इंग्लिश ॲज वेल ॲज इन सायन्स. 20% विद्यार्थी इंग्लिश आणि सायन्समध्ये फेल झालेत, म्हणजे 20% इन सायन्स अँड ॲज वेल ॲज 20% इन इंग्लिश सब्जेक्ट. ओके. स्टील तरीसुद्धा अद्यापर्यंत दे हॅव 2 months, त्यांच्याकडे 2 महिने आणखीन शिल्लक आहेत टू स्टडी, अभ्यास करण्यासाठी. इफ फेल्ड स्टुडंट स्टडी हार्ड, जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यांनी जर हार्ड स्टडी केला, खूप अभ्यास केला, दे विल बी पास्ड इन दी फायनल एक्झाम, ते फायनल एक्झाममध्ये पास होतील. ओके. द टीचर्स आर मेकिंग एफर्ट्स टू हेल्प देम क्लिअर इन देअर डिफिकल्टीज. सर्व स्कूल टीचर्स, सब्जेक्ट टीचर्स खूप एफर्ट घेत आहेत, प्रयत्न करीत आहेत की त्यांच्या डिफिकल्टीज सॉल्व करण्यासाठी, सोडवण्यासाठी, अँड टू मेक देम स्टडी हार्डर, आणि त्यांना जास्तीत जास्त अभ्यास करण्याला प्रवृत्त करीत आहेत. लेट्स होप, चला आपण अपेक्षा करूया, लेट्स होप विल लीड अस टू 100% रिझल्ट. अशी अपेक्षा करू की 100% रिझल्ट स्कूलचा लागेल. तर ह्या जो प्रिलियमरी एक्झामिनेशन किंवा प्रिलियम एक्झामिनेशनमध्ये हाऊ मेनी स्टुडंट्स फेल्ड, किती विद्यार्थी फेल झाली इन अ डिफरंट सब्जेक्ट, वेगवेगळ्या विषयामध्ये, ते आपल्याला पाय चार्टमध्ये. आता इथे एक गोष्ट करायची आहे की जेव्हा तुम्ही असं रीड करणार एखादा पॅरेग्राफ जो दिलेला असेल एक्झामिनेशन, तो रीड करीत असताना, समजून घेत असताना त्याच्यामधील इम्पॉर्टंट वर्ड्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स यू हॅव टू हायलाइटेड, यू हॅव टू अंडरलाईन. ते पॉईंट्स तुम्ही अंडरलाईन करीत पुढे रीड करीत जा. म्हणजे जसं आपण आता सोशल सायन्समध्ये किती फेल झाले, इंग्लिशमध्ये किती, मॅथमॅटिक्समध्ये किती, आपण अंडरलाईन केलेले, म्हणजे दोज पॉईंट्स आपल्याला याच्यामध्ये टाकता येतील त्या पाय चार्टमध्ये. बघूया आपण ॲन्सर बघूया. आता आपल्याला उत्तर द्यायचं आहे. 5 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो वर्बल टू नॉन वर्बल. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू गिव्ह द टायटल. जे देणार आहे, जी माहिती आपण त्याला एक शीर्षक द्यायचं आहे. आपण इथे टायटल दिलं आहे, रिझल्ट ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स ऑफ स्टँडर्ड 10. 10वीच्या विद्यार्थ्यांचा प्रिलियमचा एक्झामिनेशनमध्ये चा रिझल्ट. इथे बघा, इन मॅथ्स 35% स्टुडंट फेल स्टुडंट्स आहे, इथे फेल असं लिहू शकतो. ओके. देन सायन्स 20% स्टुडंट फेल, इंग्लिश 20% स्टुडंट फेल, SS मीन सोशल सायन्स 25%. आता बघा, एवढाच पाय चार्ट काढला आणि फेल स्टुडंटची ती पर्सेंटेज इथे आपण पुटअप केलेली आहे. यू विल गेट 5 out of 5 मार्क्स. 5 out of 5 मार्क्स इथे मिळू शकतात. पण प्रॉपर जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला लिहिता आली पाहिजे. सो वर्बल टू नॉन वर्बल इट इज व्हेरी इझी. आणि रिझल्ट ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन स्टँडर्ड 10चं जे टायटल आहे जे व्यवस्थित दिलं पाहिजे, की याच्यामध्ये आपण आणखीन एक टायटल आपण ॲड करू शकतो त्याच्यामध्ये आणखीनचे, की इन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन द स्टुडंट्स फेल्ड इन फॉलोइंग सब्जेक्ट. खालील विषयामध्ये विद्यार्थी फेल झालेली पर्सेंटेज. सो या प्रकारे आपण दुसरा पण याच्यामध्ये काय देऊ शकतो, टायटल देऊ शकतो. सो ओके. सो टायटल आणि या प्रकारचा जे आपण डायग्राम काढतो दॅट इज कॉल्ड पाय चार्ट. ओके. नाउ लेट्स सी द वन मोर एक्झाम्पल गिवन बिलो. खाली इज द परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट्स ऑफ 10th इन फर्स्ट युनिट टेस्ट. फर्स्ट युनिट टेस्टमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा त्या युनिट टेस्टमधला परफॉर्मन्स, म्हणजे त्यांची किती विद्यार्थी बसले होते आणि किती पास झाले आणि किती फेल. ओके.
प्रिपेअर पाय चार्ट डेपिक्टिंग द इन्फॉर्मेशन. आता या इन्फॉर्मेशनवर एक तुम्ही अशी पाय चार्ट करा जे आपण आता अगोदरच बघितलेलं आहे. इन ऑल 100 स्टुडंट्स अपीअर्ड फॉर द युनिट टेस्ट. युनिट टेस्टचे सर्व मिळून 100 स्टुडंट्स बसलेले होते. ऑफ दिस त्यापैकी 22 स्टुडंट्स फेल्ड इन मॅथमॅटिक्स. 22 विद्यार्थी मॅथ्समध्ये फेल झाले. 28 डिड नॉट मेक ग्रेड इन इंग्लिश. इंग्लिश ग्रेड पासिंग ग्रेडपर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाही ते म्हणजे 28 स्टुडंट्स. 20 स्टुडंट फेल टू डू वेल इन सायन्स. सायन्समध्ये 20 स्टुडंट फेल झालेले आहेत. अँड 15 डिड नॉट गेट पासिंग पर्सेंटेज इन जॉग्राफी. आणि जॉग्राफीमध्ये 15 स्टुडंट पासिंगपर्यंत देखील जाऊ शकले नाहीत. ऑल टुगेदर 5 फ्लंक्ड इन हिस्ट्री. आणि त्यापैकी जो हिस्ट्री सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये देखील 5 स्टुडंट फेल झालेले आहेत. द मॅक्झिमम फेल्युअर्स वेअर सायन्स. ॲक्च्युली सायन्स नाही आहे. मॅक्झिमम फेल्युअर्स वेअर इन इंग्लिश सब्जेक्ट दॅट इज 28. ओके. द लिस्ट सर्वात कमी फेल्युअर्स वेअर इन हिस्ट्री जो 5 स्टुडंट. मोर स्टुडंट फेल इन इंग्लिश दॅन मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सपेक्षा इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त मुलं फेल झालेले आहेत. आता सेम टायटल देऊ शकतो. परफॉर्मन्स ऑफ स्टँडर्ड 10 स्टुडंट्स इन युनिट टेस्ट 1. आता बघा आन्सर बघूया. वी हॅव गिवन टायटल परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट्स ऑफ 10th इन फर्स्ट युनिट टेस्ट. टायटल दिलं मग आपण असा सर्कल केलेला आहे. तर पायचार्ट म्हणूया. 28% डिड नॉट गेट ग्रेड इन इंग्लिश किंवा पर्सेंट फक्त एवढं लिहिलं चालेल. 28%. 28 लिहिलं आणि इंग्लिश लिहिलं इट्स ओके. 20 फेल्ड इन सायन्स. ओके. देन जॉग्राफी 15 स्टुडंट अँड मॅथ्स 22 अँड हिस्ट्री 5. म्हणजे तुम्ही हे जे आपण एक्स्ट्रा दिलेलं आहे मॅथ्स फक्त सब्जेक्ट टाकलं आणि ते किती विद्यार्थी आहेत ते जर लिहिले ना दॅट विल बी इनफ. त्याच्यावरून समजलं की एवढे विद्यार्थी त्या सब्जेक्टमध्ये फेल झाले. सो दिस इज कॉल्ड पाय चार्ट. वी हॅव चेंज वर्बल इन्फॉर्मेशन टू नॉन वर्बल दॅट इज इन फॉर्म ऑफ पाय चार्ट. ओके. So hope you might have liked this video. If you liked it, please share it and like it. If you want more study material regarding the English subject, English विषयाच्या रिलेटेड तुम्हाला आणखीन अभ्यासाच्यासाठी स्टडी मटेरियल हवं असेल तुम्ही englishforlearner.com या वेबसाईटला जाऊन तिथे तुम्ही याची PDF बघू शकता. आणखीन वेगवेगळ्या नोट्स आहेत, क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. सो होप यू विश यू गुड लक. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.